दाऊद इब्राहिम कासकरच्या उर्वरित संपत्तीचा 4 नोव्हेंबरला लिलाव होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मुमके गावातील संपत्तीबाबत लिलावाची पुन्हा प्रक्रिया केली जाणार आहे। सरकारने ताब्यात घेतलेल्या या जमिनींचा लिलाव 4 नोव्हेंबरला होणार आहे। मुमके गावातील अमिनाबी कासकर म्हणजेच दाऊद इब्राहिम यांच्या आईच्या नावावर असलेल्या शेत जमिनी आणि इतर 3 भूखंडांची बोली प्रक्रियाही केली जाणार आहे। आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुमके या ठिकाणी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या मालमत्तेसमोर आपण उभे आहोत आणि नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम कासकरची जी ही मालमत्ता आहे या मालमत्तेच्या जवळपासच्या 4 मालमत्तांचा लिलाव 4 नोव्हेंबर रोजी शासनाने करण्याचं निश्चित केलेलं आहे। जानेवारी महिन्यामध्ये 1730 चौरस मीटर जागेचा लिलाव या ठिकाणी करण्यात आला होता। राज्य शासनाकडून ताफेवा कायद्याअंतर्गत या ठिकाणी ज्या जमिनी आहेत त्या गुन्हेगारांच्या जमिनी ह्या ताब्यात घेतलेल्या होत्या आणि त्या जमिनींचा लिलाव आता टप्प्याटप्प्याने सरकारने करायला सुरुवात केलेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये जो लिलाव झाला होता त्या लिलावानंतर एका मालमत्तेचा लिलाव करण्यात पूर्णपणे शासकीय व्यवस्थेला यश आलं होतं, परंतु आता या पुढच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 10,420 चौरस मीटरची जी जमिनी आहेत त्यांचा लिलाव या ठिकाणी राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे हा लिलाव योग्य पद्धतीने पार पडतो का हे आता पाहावं लागणार आहे। पुढार न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।